हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजले 9. तर आज आपण 9 वाजता उठलो आहे. डेलीचा टाईम थोडा स्विच करतो आहे. 9 वाजता करणार आहे. 9 ते 12 आपली घरची कामं, 12च्या नंतर कामावर. तर बघूया आजचा दिवस कसा जातो आहे. तर आता फ्रेश वगैरे होतो आणि पहिलं काम आपलं जेवण बनवायचं. जेवण बनवायला घेऊया लगेच. आलोय तर जेवण वगैरे करायला गेला. तर जेवण वगैरे झालंय. डबा घेतला, पाणी बॉटल घेतली. तर निघूया कामावर. तर हा मित्रांनो, आता आपण आलो गाडीमध्ये. आपला दिवस स्टार्ट होतोय आणि आता दुपारच्या वाजले 1:30. तर बघूया आज आपली अर्निंग किती होते, काय होते. तर बघूया पहिले पूर्ण. तर मित्रांनो, मला माहीत नाही का असं केले ओलाने. तर मी जस्ट आत्ता ऑनलाईन आलो तेव्हा मला एक ट्रिप आली पिंपरी सौदागर नॉन AC. तर मी ते चेक केलं ॲप्लिकेशनवर. त्या ॲप्लिकेशन बघतो तर ओलाच्या ॲपमध्ये खरंच अपडेट आलं आहे की म्हणजे कस्टमरचं बुकिंग करतो. तर आता मी बघा स्वारगेट टाकलं आहे. स्वारगेटमध्ये मिनी दाखवते 346 विथ AC आणि मिनी नॉन AC 313 रुपये. म्हणजे असं 46 आणि 13 रुपये कमी म्हटले तर 13 मायनस का म्हणजे ते 333 रुपये आणि प्लस फक्त 13 प्लस हां म्हणजे फक्त 33 रुपये जास्त. आणि मग तुम्ही AC ने जाऊ शकता. तर मला समजतं नॉन AC मध्ये काही एवढं डिफरन्स नाही आहे. तर कस्टमर का म्हणजे समजत आहे AC सोडून नॉन AC करेल. एका टायमाला बायचं रात्रीचं करू शकतो. रात्रीचं वातावरण थंड वगैरे असतं, म्हणजे थंडी असते बाहेर. पण एक काय द्यायची गरज आहे कस्टमरला. कस्टमर तसं मग रात्रीचं AC मागत नाही. तर आता काय बोलायचं ओलाला. उबरने हे अपडेट दिलं होतं, उबरने नंतर बंद केलं. आता हे ओलाने चालू केलंय. काय गरज आहे. जी आयडिया चालत तर ती चालवायची काय गरज आहे. थंडीमध्ये म्हणजे जो रात्री आपला रेट थोडाफार चांगला भेटायचा आणि कस्टमरकडे ऑप्शन नव्हतं नॉन एसीचं, तर एसीच बुक करायचे नॉर्मल. तर रेट जो भेटायचा आता तर रात्री तर आहे की कशामुळे नॉन एसीच करणार का. कारण काय गरज आहे तो बोलेल याची एसीची. आता काय बोलायचं. आणि जर कोण कस्टमर असेल त्याला नॉन एसी एसीचा फरक असेल तो एसी बुक करा रात्रीला, तो स्वतः बोला भाई मी एसीचा चार्ज आहे, तो एसी ऑन कर.
हे काय सिस्टम मला समजत नाही. आता काय काढलं, आता बघूया काय होतं, काय रेट वगैरे देतं. कालपर्यंत तर नव्हतं, आजच मी बघितलंय. तर बघूया कशा ट्रिप लागतात ते आता. तर पहिली ट्रिप लागली आहे आणि जाऊया कस्टमरला पिकअप करायला, स्वारगेटला ड्रॉप करायचे. 300 350 प्लस काहीतरी आहे. तर बघूया गेल्या कस्टमरला जाऊया. पुढची ट्रिप लागली कुठंतरी वाटतं हायवे साईडला ड्रॉप करायचं, तर एक्सेप्ट केली आहे. जागा कस्टमरला पिकअप करायला. ड्रॉप केले त्याचे 188 भेटलेत. ड्रॉप केली तर कुठं माऊली फार्मला होती, 573 भेटलेत. तर इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. तर 4 जण आहे तुम्ही. उतरायची गोष्ट ट्रिप ड्रॉप केली त्याचे आपल्याला 511 भेटलेत. इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं. ट्रिप पण लागली आणि चाकणची, बालाजीनगरची आणि नॉन एसीचे. या टायमिंगला जाऊया म्हटलं. तिथनं वाटलं तर कुठं निगडी वगैरे ते पिंपरीची ट्रिप घेऊया. ही पण 400 रुपये प्लस काहीतरी आहे, म्हणजे माझे 2000च्या आसपास काहीतरी होता ते. म्हणजे मागाची प्लस केले तर 511 1700 झालेत. हे पकडले 2100 काहीतरी होतील. तिथनं बघूया काय होतं कुठे. ₹512 भेटले त्या ट्रिपचे. तर बघूया आता इथनं पुढची कुठं लागते. घराकडली वगैरे लागते 2200 रुपये तर झालेत आपले. अजून 400 रुपये चार्जिंग झाली तरी आपण काळजी कंप्लीट होतात. तरी बघूया. 6720 शेवटची ट्रिप ड्रॉप केली तर 351 रुपये भेटतात आपल्याला. आणि येताना CNG भरला आहे 550चा आपला CNG बसला आहे. तर आता वाजले 11, 11:15 वाजले. आपण जाऊया लवकर घरी आणि घरी गेला बघा ओव्हरऑल आपल्या आजची अर्निंग किती होती. तर मित्रांनो आता आपण आलोय घरी आणि आता वाजलेत 11 वाजून म्हणजे 11:30 वाजले. आपण मोजून 10.5 तास काम केलं आहे. सकाळी मी 2 वाजता ट्रिप मारायला स्टार्ट केलं तर तसं बघायला गेलं तर 9.5 तास काम होतं ते, 9.5-10 तास. तर ठीक आहे आपण 10 तास पकडूया. तर 10 तास आपलं काम झालं समजा. 10 तासात आपले ओव्हरऑल अर्निंग 1985 झाले. म्हणजे टोटल 2513 रुपये आपली ओव्हरऑलची अर्निंग झाली. पण मायनस CNG 528 करून टोटल होतं ते 1985 रुपये. तर आपल्या चॅलेंजच्या डे 17पर्यंत ओव्हरऑल आपली अर्निंग झाली आहे 35,529 रुपये. तर आज थोडाफार ट्रिप चांगला होता. लास्टच्या एंडिंगच्या मी आज जास्त करून ओलाच मारली. उबरचे फक्त माझ्यामध्ये 2 ट्रिप मारली आहे मी. नाही 2 पण एकच ट्रिप मारली आहे. बाकी सगळ्या माझ्या मला ओलाकडनं ट्रिप पडल्यात आणि चांगल्या रेटच्या पडलेल्या. एक जी पडलेली थोडी आउटसाईड होती हिंजवडीच्या पण ठीक होती. त्याची आपल्याला 550च्या आसपास पडलेत. तिकडनं मला रॅपिडोकडनं पडली स्टेशनची 500 प्लस काहीतरी. परत तिथं चाकणची पडली ती 520 काहीतरी आणि परत चाकणवरून पडली ती 350ची. त्यामुळं आपला टार्गेट लवकर कव्हर झाला आहे. नाही तर आपलं म्हणजे कमी टाईममध्ये चांगली अर्निंग झाली. आता अजून आपण 1 तासभर जरी केलं असतं तर आपलं कमीत कमी 3000 प्लस झाली असते अर्निंग. आणि CNG कट करून 2500च्या आसपास आपले उरले असते. तर ठीक आहे असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. मी आलो लवकर कारण आता जवळ आपण इथं नाशिक फाट्याच्या पुढे आलतो म्हणजे तिथं घर आपल्या जवळ येते म्हणून आला. कारण भावाला पण जायचं होतं, भावाचा फोन आला तो तयार होता म्हणून ठीक आहे चल येतो. तर आलोय. आजचा दिवस चांगला गेला आणि जे ओलानी नवीन सिस्टम काढली नॉन AC मला जास्त करून ट्रिप म्हणजे असं जे आपण ट्रिप स्किप करतो त्या ट्रिप पण जास्त करून नॉन ACच्या चालत्या. तर बघूया अजून किती दिवस चालते नॉन AC वगैरे. पण नॉन ACमध्ये पण लॉंग ट्रिपला थोडाफार रेट चांगला देतोय. पर किलोमीटर 19-20 रुपयांनी देतो चांगला. पण ठीक आहे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी ते चांगले. तर बघूया कशी जातात आता पुढचे दिवस या थंडीमध्ये. आता आणि थंडीमध्ये आणि नॉन AC पण किती दिवस चालू राहते. तर ठीक आहे मित्रांनो, आजची अर्निंग आवडली असं तर नक्की या व्हिडिओला लाईक द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काय कोणाला डाऊट वगैरे असेल तर कमेंटमध्ये विचारा. तर डायरेक्ट माझ्या Instagram आयडीवर मला मेसेज करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आता व्हिडिओ कंटिन्यू देत राहतील. फक्त मंगळवारी माझ्या मित्राचं लग्न आहे तर तिकडं जाणार आहे. मध्ये पण त्यात कामामुळे थोडं व्हिडिओ येत नव्हते. पण आता कंटिन्यू करेल मी. फक्त मंगळवारी थोडं लग्न वगैरे अटेंड करायचं तेव्हा सुट्टीवर असेल. बाकीचे दिवस आपले काय असेल अपडेट वगैरे नक्की देत जाईल मी.